जय शिवराय मित्रांनो, आज आपल्या 365 दिवसांच्या प्रवासाचा 11वा दिवस. मित्रांनो, सुरुवातीचे 2-3 दिवस सगळेच जोशात असतात, पण खऱ्या माणसाची ओळख तेव्हा पटते जेव्हा अंगात तापाची कळ असते किंवा शरीर थकून गेलेलं असतं तरी तो मैदानावर वेळेवर हजर राहतो. यालाच म्हणतात कन्सिस्टन्सी. यशाची चव चाकायची असेल तर थोडं थोडं का होईना पण पुढे पाऊल टाकावं लागतं. मित्रांनो, पावसाच्या एका थेंबाने दगड फुटत नाही, पण तोच थेंब जर एकाच ठिकाणी वर्षानुवर्ष पडत राहिला तर कडक दगडाला सुद्धा छिद्र पडतात. मित्रांनो, मोठेपणा मिळवण्यात मजा नाही, पण रोज स्वतःला कालपेक्षा 1% जास्त चांगलं बनवण्यात खरी मजा आहे. सकाळी लवकर उठून वर्कआउट केलं आणि मग कामाला निघालो. आज कामावरून आलो आणि कामावरून आल्यावर नारळ काढायला आईबरोबर गेलो. मित्रांनो, लोक विचारतात कोकणात काय आहे? त्यांना सांगा, कोकणात निळा समुद्र आहे, हिरवीगार झाडे आहेत, हापूसचा गोडवा आहे, पण त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे इथे कष्टाला देव मानणारी माणसं आणि शब्दाला जागणारी माणसं आहेत. हे आपलं कोकण आहे. आज एक गोड नारळाचं पाणी पिताना मला एकच आठवलं, जगाला श्रीमंती पैशात दिसत असेल, पण आम्हाला श्रीमंती आमच्या साध्या कष्टाच्या जगण्यात दिसते. आजचा दिवस थोड्या कष्टासोबत आणि थोड्या वर्कआउटसोबत पूर्ण झाला.